महाराष्ट्रातील पवित्र जेजुरीचा डोंगर म्हणजेच मार्तंड मल्हारीचे म्हणजेच खंडोबाचे यांचे अद्भुत क्षेत्र. येथे खंडोबा सर्व भक्तांचा कैवारी म्हणून उभा असतो. ही देवता अत्यंत जागृत मानली जाते. यालाच मल्हारी का म्हणतात ती मधुर कथा जाणून घेऊया. एकेकाळी मनी आणि मल्ल अशी दोन बलाढ्य दैत्य होती. ते अत्यंत क्रूर, मदमस्त आणि अहंकारी होते. त्यांनी पृथ्वी, स्वर्ग, पाताळ सर्वत्र उत्पात मांडला होता. सज्जन, स्त्री, पुरुष, बालक कोणीच त्यांच्या अत्याचारातून सुटत नव्हते. त्या दृष्ट दैत्यांनी मंदिरे उद्ध्वस्त केली, हवन यज्ञ थांबविले, निरपराधांच्या बलिदानांनी भूमी रंगवली, रस्तोरस्ती मृतदेहांची रांग लागली. पाप, अन्याय, अत्याचार यांच्या मर्यादा उरल्या नव्हत्या. पतिव्रता, कुमारिका सर्वांच्या शिलाचा नाश ते क्षणात करीत यातना असह्य झाल्या होत्या. भयभीत देव, ऋषी, सिद्ध, योगी सर्वजण गिरीकंदरात लपले. शेवटी त्यांनी विचार केला, भगवान विष्णूपाशी जाऊन मदत मागू. ते सर्व वैकुंठात गेले. सर्वांनी नम्रपणे भगवान विष्णूंना प्रार्थना केली. मनी आणि मल्ल दैत्यांचा उच्चात आम्हाला सहन होत नाही. प्रभू, तुमच्या अवतारांनी पूर्वी जगाचे रक्षण केले आहे, आता पुन्हा दया करा. त्यावर भगवान विष्णू म्हणाले, या दैत्यांचा अंत महादेवाच्या हातीस विधिलिखित आहे. तुम्ही कैलासाला जा. सर्व देव, ऋषी, योगी एकत्रितपणे महादेवांना शरण गेले. हे गौरीशंकर, त्रिनेत्रधारी देव, असुरांनी जगात प्रचंड उच्छाद मांडला आहे. कृपा करा, आम्हाला राक्षसांच्या त्रासापासून मुक्त करा. महादेव त्यांच्या महादेवांचे हृदय करुणेने ढवळले. महादेव म्हणाले, निर्भय व्हा, त्या दृष्ट दैत्याचा संवाद मी स्वतः करीन. चैत्र पौर्णिमेला महादेवाने उग्र मार्तंड भैरव असा अवतार घेतला. त्यांचे रूप तेजस्वी व भीषण होते. नेत्रात ज्वाला, हातात त्रिशूळ व खग, जटांमध्ये नाग, डमरूचा गडगडाट, आकाशात विजांचा कडकडाट, 11 रुद्र, असंख्य शिवगण, भूत प्रेत गण, द्वारपाल, गणपती, षडानन, 64 भैरव, योगिनी सर्वजण सैन्यासह सज्ज झाले. देवसेना दिव्य अश्वावर, नंदीवर, श्वानासह उभी आणि मार्तंड भैरव रौद्र रूपात सैन्यांच्या पुढे. मणिशूर पर्वतावर मनी व मल्ल दैत्य उन्मत्तपणे उभे होते. देवसेना आणि असुरसेना समोरासमोर भिडली. पहिल्या झटक्यात मनी दैत्याचा शिरच्छेद झाला. मल्ल संतापून पुढे धावला. असुर अनेक रूप धारण करीत, कधी जनावर, कधी पक्षी, कधी विचित्र वेश, जादू टोना वापरीत. परंतु देवसेना अत्यंत पराक्रमी होती. शेवटी मार्तंड भैरवांनी प्रचंड प्रहार करून मल्लाला जखमी केले. मरणसमयी मल्ल म्हणाला, देवा, तुझ्या हस्ते माझा अंत झाला, माझा उद्धार झाला. एकच विनंती आहे, या स्थळी माझे नाव तुझ्या नावाशी जोडले जावे. आणि शिवानी तथास्तु म्हटले. म्हणून मल्ल आणि आरी म्हणजे शत्रू आणि मार्तंड हे एकत्र मिळून मल्हारी मार्तंड असे नाव झाले.